रुवले सुतारवाडी येथील 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून केला खून। पाटण तालुक्यातील डेबेवाडी विभागातील रुवले सुतारवाडी येथे एका 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला खोल झाडाझुडपात अडचणीच्या ठिकाणी मृतदेह टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पाटण तालुका असलेल्या रुवले सुतारवाडी येथील इयत्ता 2री मध्ये शिकत असलेली 8 वर्षीय मुलगी दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी बाहेर खेळायला गेलेली मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने तिच्या आजीने घरातील नातेवाईकांसह गावातील युवकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही। मुलगी बेपत्ता असल्याची माहिती डेबेवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली। या दरम्यान सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्या सूचनेप्रमाणे कराड विभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, अतिरिक्त कार्यभार पाटण यांचे मार्गदर्शनाखाली डेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी सदर गुन्ह्याचा सखोल तांत्रिकी तपास करून गुन्ह्यातील आरोपी संतोष चंद्र थोरात वय वर्ष 48 राहणार रुवले सुतारवाडी या आरोपीच्या मुसक्या आवळून आरोपीला तात्काळ अटक केली। दरम्यान सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे या प्रकरणाबाबत काय म्हणाले ते आपण सविस्तर पाहूया। 29/12 संध्याकाळी सुतारवाडी गावात पाटण तालुका एक लहान मुलगी 8 वर्षाची मिसिंग झाली अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती। त्यावर इमिडिएटली आमचे लोकल इन्चार्ज डेबेवाडी पोलीस स्टेशनचे हरकत आले। पोलिसांनी शोध घेतला गावकऱ्याची मदतीने। त्याच्यामध्ये एका व्यक्तीवर आम्हाला डाऊट येत होता, त्याला ताब्यात घेऊन ज्यावेळी पूछताछ केली त्याने त्याचा गुन्हा कबूल केला। त्या 8 वर्षाची मुलीबरोबर त्या निराधमी व्यक्तीने दुष्कर्म करून मर्डर केला अशा पोलिसाला कबुली दिली। त्यावरून त्याला सांगितल्याप्रमाणे स्पॉटवर शोध घेतल्यावर मुलीची डेड बॉडी पण आम्हाला सापडली आहे। त्याला इन्क्वेस्ट पंचनामा करून पोस्टमॉर्टम आता करण्यात आला आहे आणि नातेवाईकाच्या ताब्यात बॉडी दिलेली आहे। आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे। आता त्याला न्यायालयासमोर प्रोड्यूस करून कस्टडी पोलीस डिमांड करणार। या केसमध्ये सगळे जो घटनास्थळावरून पुरावे गोळा करायचे आहे किंवा इतर सायंटिफिक एव्हिडन्स करायचे आहे त्याच्याबद्दल मी इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे। त्याच्यामध्ये पोलिसांकडून तपासामध्ये लवकरात लवकर उत्कृष्ट तपास कसा करता येईल आणि त्याला नंतर न्यायालयासमोर फास्ट ट्रॅक कशा करता येईल त्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करणार। सोबतच मनोधैर्य योजना आणि इतर शासकीय योजनाचा कशा याला बेनिफिट देता येईल त्याचा पण लवकर उद्याच प्रस्ताव तयार करून माननीय PDJ साहेबांसमोर सादर करणार। मला रात्री उशिरा हा विषय ही घटना समजली। SP-च्या बरोबर मी रात्रीच बोललो। इथला आमचा स्थानिक ठाणे प्रभारी अधिकारी त्याच्याशी बोललो आणि तो आरोपी तर आपण लगेच पकडला, तो आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। पण ही घटना दुर्दैवी आहे। अत्यंत अल्पवयीन छोटी लहान मुलगी आहे। त्या कुटुंबाचं खूप नुकसान झाले आणि दुःखामध्ये ते कुटुंब आहे। त्या दुःखात आम्ही सगळेच सहभागी आहे। मी आता त्यांना आश्वासित केले आणि SP-नाही देखील मी आमच्या सांगितले की आपण याच्यासाठी जलद गती न्यायालयाकडं ही केस वर्ग करण्याच्या अनुषंगानं आम्ही ती वर्ग करू आणि या नराधमाला ज्यानं हे दुष्कृत्य केलेलं आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा कशी लागल यासाठी सगळ्या बाबी ह्या न्यायालयासमोर आमच्या पोलीस खात्याकडनं आणल्या जातील। तपासातला भाग सुरू आहे। इथला तपासी अधिकारी सक्षम आहे आणि काही बाबी त्यांनी आत्तासुद्धा मिळवलेल्या आहेत। त्या तपासातल्या गोष्टी आता सांगणं उघड करणं योग्य होणार नाही, पण अतिशय बारकाईनं एक बाब या गुन्ह्यामधली शोधून काढली जाईल, रेकॉर्डवर आणली जाईल। पोलिसांच्या चार्जशीटमध्ये सगळ्या गोष्टी समावेश केल्या जातील आणि न्यायालय फाशीची शिक्षा देण्या इतपत पुरावे जे आहेत ह्या गुन्ह्यामधले ते न्यायालयापुढे आणून फाशीची शिक्षा लागण्यासाठी जे करावं लागेल ते आमच्या खात्याकडनं पोलीस खात्याकडनं आम्ही करू। मनोधैर्य योजनेमधनं जी 10 लाख रुपयांची मदत असते अशा अल्पवयीन पीडितेंना मदत देण्यासाठी त्याचा एक प्रस्ताव तयार करायला मी लगेच सांगितलेला आहे।
माननीय जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून हाही प्रस्ताव या समितीपुढे लवकर आणून लवकरात लवकर त्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेमधली 10 लाख रुपयांची मदत सुद्धा दिली जाईल. आता अधिवेशनात जो शक्ती कायदा संमत झाला तो ह्याच्यात लागू करणार का किंवा शक्ती कायद्याचं प्रारूप विधिमंडळानं तो मंजूर केला आहे. महामहिम राज्यपाल महोदयांच्याकडे तो पाठवलेला आहे. ज्यावेळी महामहिम राज्यपाल महोदयांकडनं अंतिम मंजुरी त्या कायद्याला मिळेल आणि जेव्हा कायद्याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी सुरू होईल त्या दरम्यानच्या काळात हे जर चार्जशीट सादर झालं नाही, त्याच्या अगोदर जर झालं तर ठीक, तर नाही लावता येणार. पण समजा तो ॲक्ट इम्प्लिमेंट झाल्यानंतर जर चार्जशीट जात असेल. देववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, ठाणे अंमलदार राजेंद्र शेळके, गणेश भोसले, प्रशांत तारळकर, ज्ञानदेव मुळगावकर, संदेश लादे, माणिक पाटील, नवनाथ कुंभार, प्रशांत चव्हाण यांनी ही कामगिरी केली आहे. पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खरात व सनबूर प्रतिनिधी सुनील देसाई.